29 मे 2019 रोजी 17व्या लोकसभेचे निकाल जाहीर झाले। संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाला मोठा जनादेश मिळालेला होता। महाराष्ट्रातील मराठवाडा सुद्धा त्याला अपवाद राहिला नाही। मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर वगळता बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली ह्या 7ही जागांवर भाजप आणि शिवसेना युतीचे उमेदवार निवडून आलेले होते। त्या निवडणुकीत मराठवाडा भाजपमय पर्यायाने मोदीमय झाल्याचे पाहायला मिळालं। कट टू 29 ऑगस्ट 2023। अंतरवली सराटी जिल्हा जालना ह्या गावात ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले होते। सुरुवातीला मराठवाड्यातल्या एका छोट्याशा गावात आमरण उपोषण करणाऱ्या जरांगे पाटील यांची दखल कुणीही घेतली नाही। त्यांना त्याआधी फारसं कोणी ओळखतही नव्हतं। पण जसं जसं हे उपोषण तीव्र होत गेलं तसं तसं जरांगे पाटील नावाच्या चर्चा राज्यभर सुरू झाल्या आणि मराठा आरक्षणाची चळवळ आक्रमक होत गेली। मराठवाड्यातील गोदा पट्ट्यातनं मराठा आरक्षणाच्या मागणीचा आवाज ऐकू यायला लागला। दुसरीकडे संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ, बेरोजगारी, स्थलांतर यासारख्या मुद्द्यांवरही चर्चा व्हायला लागली। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला केवळ तरुणांचाच प्रतिसाद मिळाला नाही, तर उपेक्षित मराठा समाजातील बहुतांश लोक या आंदोलनाकडे वळले। एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न धुमसतच होता, तर दुसरीकडे मराठवाड्यात राहणाऱ्या बहुतांश जाती समूहातील तरुणांना बेरोजगारीसारखा प्रश्न भेडसावू लागलेला होता। कारण मराठवाड्यात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था नाहीत। चांगलं शिक्षण न मिळाल्यानं ह्या भागातील तरुणांच्या क्षमता विकसित होत नाहीत आणि क्षमता विकसित न झाल्यानं हे तरुण रोजगारक्षम होत नाहीत आणि त्यातनं मग बेरोजगारी, उपासमारी, गरिबी अशा समस्या उद्भवतात आणि यातूनच व्यवस्थेविरोधातला आक्रोश तयार होतो आणि अशा आंदोलनांमुळे ह्या आक्रोशालाही जागा मिळते। आंदोलनकर्त्यांचं समाधान करण्यात सरकार अपयशी ठरलं आणि असं करता करता देशाच्या लोकसभा निवडणुकाही तोंडावर आल्या। सरसकट मराठा आरक्षण आणि सगळे सोयरे ह्या कायद्याची अंमलबजावणी न झाल्यानं जरांगे पाटील यांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत। एकीकडे मराठा समाजाचं हे आंदोलन होत होतं आणि दुसरीकडे मराठवाड्यातील ओबीसी प्रवर्गातल्या तरुणांना त्यांचं आरक्षण जाण्याची भीती सतावत होती। पण मुळात एखादा समाज गरीब राहणं आणि त्याचा संबंध फक्त आरक्षणाशी जोडला जाणं यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावरनं मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष तयार झाला। त्यात महायुतीतील छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गोपीचंद पाडळकर या नेत्यांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतली। 13 फेब्रुवारी 2024 रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मराठवाड्यात काँग्रेसला एक मोठा नेता गमवावा लागला। भाजपनं प्रवेशानंतर लगेच अशोक चव्हाणांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं। अशोक चव्हाण यांच्यासह मराठवाड्यातल्या बऱ्याच प्रमुख काँग्रेस नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आणि काँग्रेसची कागदावरची ताकद अगदीच कमी झाली। एकीकडे रोज मराठवाड्यातला एक नेता सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात जात होता, महायुतीची मराठवाड्यातली ताकद वाढवत होता आणि दुसरीकडे आपले नेते भाजपात प्रवेश करत होते म्हणून स्थानिक लोक आणि कार्यकर्तेही नाराज होत होते। जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा तरुणांचा असंतोष उफाळून आला आणि त्याला एक दिशाही मिळाली। पण इतर समाजातील तरुणांना थेट बोलण्याचं माध्यम मिळालं नसलं तरीही कमी अधिक प्रमाणात त्यांचे प्रश्न तसेच अनुत्तरित होते। आता जरांगे पाटील जे सांगतील ते आम्ही करणार अशी भूमिका मराठा आंदोलनाच्या समर्थकांनी घेतली, तर दुसरीकडे सतत दुष्काळानं होरपळणाऱ्या या प्रदेशातला शेतकरी सुद्धा हवालदिल झालेला होता। एकूणच महायुतीमध्ये मोठमोठ्या नेत्यांची झालेली भरघोस आयात आणि या नेत्यांकडे असणारं शैक्षणिक संस्था आणि सहकारी संस्थांचं जाळं यामुळे शेतकरी आणि तरुण वर्गात दिसणारा असंतोष हा मतांमध्ये परिवर्तित झाला असं दिसतंय। मनोज जरांगे पाटील यांनी ते कुणालाही समर्थन देणार नसल्याचं वेळोवेळी स्पष्ट केलेलं होतं। वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना जालना लोकसभा लढवण्याची ऑफर सुद्धा दिलेली होती, पण जरांगे पाटील लोकसभा निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावरती ठाम राहिले आणि त्यामुळे प्रत्यक्ष जरांगे पाटील निवडणुकीत कोणाचंही समर्थन करत नसले तरी मराठवाड्यात राहणाऱ्या मराठा समाजातील लोकांना जरांगे पाटील काय म्हणतात हे ऐकायचंच होतं। आणि अशाच एका भाषणामध्ये जरांगे पाटील म्हणाले की मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला निवडणुकीत असं पाडा की त्याच्या पुढच्या पिढ्यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याचा विचार सुद्धा केला नाही पाहिजे। हे विधान करताना त्यांनी कोणाचंही थेट नाव घेतलं नसलं तरीही त्यांचा रोष कोणाकडे याबद्दल मराठा मतदारांनी अंदाज लावला आणि त्यानुसार कृती केल्यामुळे परभणी, बीड, धाराशिवसह इतरही मतदारसंघात जरांगे पाटील फॅक्टर चालला असंच दिसतंय। तर जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी केलेली टीका आणि सरकारवर केलेल्या आरोपांमुळे
सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा कल हा मराठा समाजामध्ये दिसून आला। भाजप नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचे मनोज जरांगे यांच्या विरोधातील केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। एवढंच काय तर मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षामुळे मराठा मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंकजा मुंडे यांच्या प्रचाराला साताऱ्यातून उदयनराजे भोसले स्वतः आलेले होते, पण ह्यापैकी काहीही पंकजा मुंडेंना वाचवू शकलेलं नाही। त्यामुळे 2019च्या लोकसभेत छत्रपती संभाजीनगर वगळता बाकी सगळ्या जागा महायुतीने जिंकलेल्या होत्या आणि त्या उलट यंदा मात्र छत्रपती संभाजीनगर वगळता एकही जागा महायुतीला जिंकता आलेली नाही। आणि आता पुन्हा 8 जून 2024 पासून त्यांनी मराठा आरक्षण आणि सगळे सोयरे कायदा मंजूर करण्यासाठी उपोषण सुरू केलेलं होतं। जालन्याचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे हे मनोज जरांगे यांच्याकडे गेले तेव्हा जरांगेंनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा समाचार घेत विधानसभेत काँग्रेसची सर्व सीट पाडू असा इशारा दिला। त्यामुळे आता भाजपासोबत काँग्रेसही मनोज जरांगे पाटलांच्या निशाण्यावरती आली आहे। लोकसभेनंतर महाराष्ट्रात सर्व पक्ष आता विधानसभेच्या तयारीला लागलाय। 13 जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळानं पाणी देऊन मनोज जरांगे पाटलांचं उपोषण थांबवलं, पण सत्ताधाऱ्यांना मनोज जरांगेंचं आंदोलन रोखण्यात यश येईल का आणि विरोधक ह्या आंदोलनाचा फायदा घेतील का? मनोज जरांगे पाटील मराठा मतदारसंघांची मोट बांधून स्वतः निवडणुकीच्या आखाड्यात उतरतील का असे अनेक प्रश्न निर्माण होतात। आणि त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे आगामी काळात काय भूमिका घेणार आहेत ह्याकडे सगळ्यांचंच लक्ष राहील।